हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ढवारेज फिजिक्स क्लासेस. बेटा, लास्ट पिरियडमध्ये आपण टाइप्स ऑफ पेंडुलमला स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्या दोन टाइप्स कंप्लीट केल्यात. कोणत्या कोणत्या? इनफायनाइट लेंथ पेंडुलम अँड सेकंड्स पेंडुलम. बेटा, सेकंड्स पेंडुलम कुणाला म्हटलं? हुज टाइम पिरियड इज t is equal to 2 seconds, and infinite pendulum is that pendulum whose length is comparable with the radius of the earth. Now in this lecture or in today's lecture we are going to start the third type of pendulum, which is known as the physical pendulum. Sometimes it is also known as the compound pendulum. बेटा, पहिल्यांदा तर आपण पाहणार की कंपाऊंड पेंडुलम कशाला म्हणायचं, काय असते कंपाऊंड पेंडुलम, याची डेफिनेशन पाहायला गेलो तर आपण बेटा तर कंपाऊंड पेंडुलम असा असतो. काय असेल हे? एनी रिजिड बॉडी. बघा, ह्याची नेसेसरी कंडिशन काय बेटा? एनी रिजिड बॉडी सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट and allow किंवा permitted to perform the oscillations. So when any rigid body suspended from rigid support, then it is called, त्याला आपण काय म्हणू शकतो बेटा? हा फिजिकल पेंडुलम असं लक्षात ठेवायचं. Then it is called physical pendulum or it is also known as the compound pendulum असेल बेटा. ठीक आहे. मग आता कंपाऊंड पेंडुलम कुणाला म्हणायचं? कोणतीही रिजिड बॉडी असू द्या बेटा. आता आतापर्यंत आपण काय केला? बॉब सस्पेंड केला, त्याला ऑसिलेट व्हायला लावलं. पण या कंपाऊंड पेंडुलम मध्ये अशी कंडिशन नाही. काय सांगतो हा? एनी रिजिड बॉडी, कोणतीही रिजिड बॉडी घ्या बेटा, तुम्ही तिला काय करायचं? सस्पेंड करायचं आणि तिनं जर ऑसिलेशन्स परफॉर्म करायला स्टार्ट केलं तर त्याला आपण फिजिकल पेंडुलम किंवा कंपाऊंड पेंडुलम असं म्हणतो. असो बेटा, ही डेफिनेशन तुम्हाला येऊ किंवा न येऊ, कारण ही बोर्डचं आर्टिकल नाही, हे फक्त एनसीईआरटी न थोडंसं दिलंय म्हणून मी हे आर्टिकल घ्यायलोय, कारण ह्याच्यावर एमसीक्यू विचारतात बेटा. ठीक आहे. म्हणून हे बोर्डासाठी कामाचं आर्टिकल नाही, म्हणून तुम्ही याचं फार टेन्शन घेऊ नका. चला, तुम्हाला कळालं आता की फिजिकल पेंडुलम किंवा कंपाऊंड पेंडुलम काय असतं बेटा. ठीक आहे. मी आता त्याची डायग्राम काढतो बेटा. आपला एम काय? या कंपाऊंड पेंडुलमचा आपल्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपण एक डायग्राम ड्रॉ करूया फिजिकल पेंडुलमची. आता काय सस्पेंड करायचं बेटा? त्याला काही आपल्याला लिमिटेशन नाही. आपण रॉड सस्पेंड करू शकतो किंवा रिंग सस्पेंड करू शकतो, डिस्क सस्पेंड करू शकतो, काही पण स्पिअर सस्पेंड करू शकतो. तुम्हाला जे वाटेल ते सस्पेंड करू शकता बेटा. ठीक आहे. मग आता त्याचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला कसा असेल हे काढायचं आपल्याला. त्यासाठी अगोदर असं इमॅजिन करा, हा ओ पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे आणि या टाइपची एनी शेपची रिजिड बॉडी आपण असं इमॅजिन करू आणि तिचं हे सेंटर ऑफ मास आहे बेटा. ठीक आहे. हे रिजिड बॉडी, हिची कोणती कंडिशन आहे बेटा? ही इक्विलिब्रियम कंडिशन आहे किंवा मीन पोझिशन आहे असं म्हणू आपण. ठीक आहे. म्हणून ही जी त्याची इक्विलिब्रियम किंवा मीन पोझिशन आहे असं आपण इमॅजिन करू आणि हे सेंटर ऑफ मास बेटा पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासूनचं जे डिस्टन्स आहे याला आपण डी म्हणून टाकू. ठीक आहे. तर पुढे जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय द डी, सांगता येईल बेटा इट इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी. ओके. चला, आता पुढे जाऊ आपण. इमॅजिन करा, ही आपण बॉडी पकडली आणि अशी इकडे घेतली. मग ही त्याची नवीन कंडिशन असेल बेटा. हे जर काढली तर या टाइपनं तिचे हे नवीन कंडिशन आहे म्हणून आपण बॉडीची. ठीक आहे. मग ही जे सेंटर ऑफ मास आहे असं इमॅजिन करू, ते इथं आलं या ठिकाणी आणि ही डिस्टन्स डी या टाइपनं झालं बेटा. ठीक आहे. आणि हे जे दोन कंडिशन आहेत त्या व्हर्टिकल सोबत याने केलेला हा इथला जो अँगल आहे बेटा, आपण या अँगलला काय म्हणूया? थीटा कन्सिडर करू आपण. मग आता बघा, आता काय सांगायचं आपल्याला लक्षात यायचंय? डी हे कोण आहे? डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ मास अँड पॉइंट ऑफ सस्पेन्शन असेल. ठीक आहे. तर ही बॉडी अशी ऑसिलेट व्हायली बेटा आणि ही ऑसिलेट झाली तर आपल्याला तिचा आता टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता मी टाइम पिरियड कोड कसं जातोय बघा, तुम्हाला नीट लक्ष द्यायचंय. मी काय काय करायला होते, ह्या इथं बॉडी आली असता सेंटर ऑफ मास मधून तिचं वेट ऍक्टिंग डाऊनवर्ड डायरेक्शन, तर मी याला असं लिहितो हे mg is the weight of body acting in downward direction. काय होईल बेटा? लक्ष द्या आता व्यवस्थित, मला काय म्हणायचंय ते की काय होईल, या वेट मुळे ही बॉडी अशी खाली आली बेटा आणि अशी ऑसिलेट व्हायला लागली. बरोबर. म्हणजे हे जे वेट आहे, वेट काय करायला लागले? टॉर्क प्रोव्हाइड करायले. कशासाठी टॉर्क प्रोव्हाइड करायले? ही बॉडी अशी इथं ऑसिलेट व्हावी म्हणून.
मग आता हे जे mg बेटा, ह्या mg मुळे जे टॉर्क प्रोड्यूस होईल या पॉइंटच्या अबाउट बॉडी अशी स्मॉल रोटेशन्स कंप्लीट रोटेट होईल नाही, फक्त अशी ऑसिलेट होणार आहे या टाइप न बॉडी, ती अशी फिरून येणार नाही कंप्लीट रोटेट होऊन या पॉइंटच्या अबाउट, फक्त इथं अशी ऑसिलेट होईल. मग आता या वेट न प्रोव्हाइड केलेलं जर टॉर्क काढायचं म्हटलं बेटा, मी हे डॉटेड लाईन न दाखवायला तुला लक्ष द्यायचंय. हे जे डॉटेड लाईन इथं आपण दाखवलंय याला आपण काय म्हणणार आहे, हे काय इंडिकेट करायला बेटा, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे कुणाचं, हे वेट म्हणजे फोर्स आहे बेटा. आता त्याला फोर्स कन्सिडर करायचा आपल्याला, हे वेट म्हणजे फोर्स आहे आणि ह्या फोर्स हा जो पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे त्याच्यापासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, याला आपण एक्स असं म्हणू आपण. कोणतं, हे जे डॉटेड लाईन आपण डिस्टन्स इंडिकेट केलं बेटा, याला काय म्हणू आपण, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दिस फोर्स फ्रॉम द पॉइंट ऑफ सस्पेन्शन किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे बेटा, ठीक आहे. मग आता हे जे एक्स काढायचं बेटा आपल्याला इथलं, आता हे काय, हे टॉर्क आहे. आता हे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही, याचं लक्षात असू द्यायचं. मग आता परपेंडिक्युलर डिस्टन्स या पॉइंटचं या फोर्स पासून काढायचंय, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स असं इकडे येईल बेटा, ठीक आहे. चला मग आता काय कळालं, हा एक्स आला, हा एक्स कसा काढू, जर हा थिटा स्मॉल असेल बेटा, हा अँगल थिटा स्मॉल असेल तर या एक्स ला आपण आर्क लेंथ करू कन्सिडर करू शकतो. सो दिस आर्क लेंथ इज इक्वल टू सेंट्रल अँगल अपॉन काय, रेडियस असेल ते, ठीक आहे. थिटा जर स्मॉल असेल तर हे डिस्टन्स बेटा, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेमच असेल इफ थिटा इज स्मॉल. मग एक्स स्मॉल असेल तर थिटा स्मॉल झाला, किंवा थिटा स्मॉल असेल तर एक्स स्मॉल असेल. सो व्हेन थिटा इज स्मॉल वी कॅन राईट हा एक्स कसा मिळेल बेटा, आर्क लेंथ इज इक्वल टू सेंट्रल अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. म्हणजे आपल्याला इथं साधारणतः असं लिहिता येते, एक्स इज इक्वल टू आर्क लेंथ एक्स अपॉन डी. सो एक्स इज इक्वल टू थिटा इंटू डी. पण कधी, तर ही कंडिशन महत्वाची बेटा, व्हेन थिटा इज स्मॉल. नीट लक्षात असू द्यायचा, पुढे ह्याची गरज आहे आपल्याला, ठीक आहे. थिटा स्मॉल असताना हे असं आहे. मग आता मी बेटा इथं टॉर्क लिहितो, हे टॉर्क टो इज इक्वल टू मायनस एम जी. बघा मायनस एम जी का, हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडं असेल तर हे टॉर्क त्याला त्याच्या अपोजिट डायरेक्शनला नाही, म्हणून निगेटिव्ह साईड. मायनस एम जी इंटू एक्स असेल. एक्स म्हणजे कोण आहे बेटा, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, नीट लक्षात घ्यायचं तुला. हा एक्स आहे, एक्स म्हणजे हे डिस्टन्स आहे बरोबर, ह्या फोर्सचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. ओके चला आता हे एक्स कसं पुट करतो बेटा, मी एक्स ला काय लिहिता येईल, थिटाची अपोजिट साइड आहे म्हणून त्याला डी साइन थिटा, किंवा इथं सांगितल्याप्रमाणे थिटा स्मॉल असेल तर आपल्याला एक्स कसा लिहिता येतो, थिटा इंटू डी. सो दिस टॉर्क इज आय अल्फा इज इक्वल टू मायनस एम जी इंटू डायरेक्टली मी असं लिहितो इथं थिटा इंटू डी. पण अजम्पशन नीट लक्षात घ्या बेटा, काय अजम्पशन घेतलं आपण, थिटा स्मॉल असेल तर एक्स असेल आणि जर थिटा लार्ज असेल तर याला डी साइन थिटा घ्यावं लागलं असतं, कारण एक्स थिटाची अपोजिट साइड झाली असती. सो एक्स इज साइन थिटा इज इक्वल टू एक्स बाय डी, तर एक्स इज इक्वल टू डी साइन थिटा असं लिहिलं असतं. मग बेटा हे असं एक्सप्रेशन आलं. आता मी यालाच पुढे कसं लिहितो, दिस आय मीन्स काय असतंय, मोमेंट ऑफ इनर्शिया. तुला आठवतंय का बघ बेटा, ही कुठं रिलेशन झाली होती आपली, रोटेशनल मोशन. खास करून जेईच्या लोकांसाठी मी हे आर्टिकल घेलो बेटा, ही डिफिकल्टी लेवल फक्त तुम्हालाच मेंटेन करतात. हा बघा इथे काय केलंय ह्याने, रोटेशनल मोशन सोबत कनेक्ट केलंय. मी पुन्हा सांगतोय की हे बोर्डचं आर्टिकल नाहीये बेटा, आपण कशासाठी घ्यायला, फक्त एमसीक्यू साठी, एनसीआरटी न लिहिलंय थोडस हे. सो टो इज इक्वल टू आय अल्फा बेटा. आता अल्फाला कसं लिहिता येतं, अल्फा काय, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन आहे, तो कुणाचा डबल डेरिव्हेटिव्ह असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा. म्हणून या अल्फाला आपल्याला असं लिहिता येईल डी टू थिटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू दिस मायनस एम जी इंटू थिटा इंटू डी असं लिहिलं मी, ठीक आहे बेटा. चला आता पुढे जाऊ आपण. आता हे इक्वेशन कसं येईल बेटा, मी आय ला तिकडे शिफ्ट करतो, मी हा राहिलेला भाग इथून पुढे लिहायला सुरुवात करतो. मी असं इक्वेशन लिहितो, दिस डी टू थिटा अपॉन दिस डी टी स्क्वेअर इट इज इक्वल टू मायनस कोण कोण आहेत बेटा तिथं, एम डी जी, हा आय पलीकडे शिफ्ट केला मी, हा इथं आला, आणि इंटू थिटा असं आलं इक्वेशन हे, ठीक आहे. आता बेटा हे इक्वेशन कोण आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम बेटा. हे लिनियर एसएचएम असतं तर आठव आपल्याकडे इक्वेशन कसं होतं बेटा, तर या टाइपचं इक्वेशन होतं काय, हे डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असं इक्वेशन होतं आपल्याकडं.
मग आता याच्यासारखं लिहायचं म्हटलं तर बघा, लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणून मी असं म्हणतो आता याला काय म्हणायलो बेटा मी, हे कम्पेअर करायचं आपल्याला हे इक्वेशन. सो कम्पेअरिंग विथ, कुणासोबत कम्पेअर करायला बेटा मी, बघा कुणासोबत, तर d2 थीटा अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर थीटा. कसं लिहिलं बेटा मी, हे अॅनालॉजी यूज केली, फक्त x च्या ठिकाणी थीटा पुट केला. हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे आणि हे मात्र अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. मग हे दोन इक्वेशन जर कम्पेअर केले बेटा, ओमेगा स्क्वेअर असं यायला इथं, देअरफॉर मी असं लिहितो, दिस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू दिस mdg अपॉन I असं मिळालं. सो ऑन टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वी विल गेट दिस mdg डिवायडेड बाय I असं इक्वेशन भेटलं आपल्याला. ठीक आहे, चला बेटा आपल्याला असं इक्वेशन मिळालं. आपल्याला काय काढायचं ह्याचा टाइम पिरियड. मग ह्या ओमेगाला काय लिहिता येईल बेटा, 2π/t लिहू शकतो. सो इट इज इक्वल टू दिस mdg अपॉन I. चला असं इक्वेशन आलं. आता याला काय करायचं आपल्याला, t काढायचं. सो दिस t अपॉन 2π इट इज इक्वल टू अंडर रूट I अपॉन दिस mdg. आणि फायनली दिस टाइम पिरियड मी इथं लिहून टाकतो आता वरी बेटा. दिस फायनली टाइम पिरियड t इज इक्वल टू 2π. हे काय झाले बेटा, 2π झाले ते. सो दिस 2π इकडे गेला तर अंडर रूट काय काय शिल्लक राहिलं बघा, दिस I अपॉन m into t into g. So this is an expression for time period of a compound pendulum. कंपाऊंड पेंडुलमचा हा टाइम पिरियड झाला बेटा. ठीक आहे, चला आता काय करायचं आपल्याला, हा मोमेंट ऑफ इनर्शिया या पॉइंटच्या अबाउटचा काढावा लागतो बेटा. I म्हणजे कोण आहे त्याला, mi, आणि अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे. ठीक आहे, मग आता हा I या पॉइंटच्या अबाउटचा असतंय. या I ला आणखीन आपण कसं लिहू शकतो बेटा, बघा रोटेशनल मोशन थोडासा आठवा. त्याच्यामध्ये आपण असं लिहिलं होतं, I इज इक्वल टू काय लिहिता येतंय, mk स्क्वेअर प्लस m इंटू h स्क्वेअर, म्हणजे I कॅन बी रिटर्न ॲज m इंटू k स्क्वेअर प्लस h स्क्वेअर असं सुद्धा लिहिता येतो बेटा. ठीक आहे, मग चला मी याचा यूज करायला लागलो. आता कसं लिहिता येईल, ही व्हॅल्यू जर इथं पुट केली तर याचा दुसरा एक फॉर्म आपल्याला असा मिळेल बेटा, 2π अंडर रूट I मीन्स काय, m इन ब्रॅकेट दिस k स्क्वेअर प्लस h स्क्वेअर divided by this mdg. Here this mm get cancelled and we will get t is equal to 2π and under root. हे कसं लिहितो बेटा मी, बघा हे k स्क्वेअर प्लस h स्क्वेअर डिवायडेड बाय d, हा डिस्टन्स d इथं लिहितो आणि होल डिवायडेड बाय g असं म्हणतो. मग हा एक टाइम पिरियडचा आणखीन एक फॉर्म झाला बेटा, हा मोस्ट सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. मग आता हे जे आहे मी काय म्हणतो, हे सगळे डिस्टन्स आहेत बेटा, म्हणून मी त्याला असं म्हणायचं ठरवतो, 2π अंडर रूट काय म्हणू आपण, L इफेक्टिव्ह अपॉन g. मग तुम्ही समजून घ्यायचं हा L इफेक्टिव्ह कोण येते. L इफेक्टिव्ह मीन्स व्हॉट, काय, L इफेक्टिव्ह इज इक्वल टू दिस k स्क्वेअर प्लस h स्क्वेअर अपॉन t. बघ बेटा k म्हणजे काय, रेडियस ऑफ जायरेशन आहे अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास, आणि h काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस असेल. आणि हे d तर काय बेटा, हे डिस्टन्स आहे कुणातलं, पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ मास. ठीक आहे, चला मग हे L इफेक्टिव्ह कळाले की हा टाइम पिरियड मिळाला. मग तुम्हाला हे तिन्ही फॉर्म्युले नोट करून ठेवायचे बेटा. ह्या L इफेक्टिव्हला मी कसं लिहिलंय बघा, हे एकदा काढायचं आणि व्हॅल्यू याच्यात पुट करायची, वी विल गेट द टाइम पिरियड ऑफ कंपाऊंड पेंडुलम. तुम्ही म्हणताल आता सर हे आपल्या कामाचं काय, याच्यावर कसं विचारू शकतात, कसं विचारतील बेटा, तुम्हाला आता इथं काय सांगतील, कधी रिंग देतील, कधी डिस्क देतील, कधी रॉड देतील, कधी स्पेअर देतील, आणखीन काही देतील, आणि त्याला कंपाऊंड पेंडुलम समजा म्हणतील आणि त्याचा टाइम पिरियड काढायला लावू शकतात. आता आपण एक दोन एक्झाम्पल्स बघू बेटा याच्यावर कसं काढायला लावू शकतात ते. ठीक आहे, हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा कसे कसे आहेत ते. इकडला भाग फक्त कॅन्सल करतो, आपल्याला हे फॉर्म्युले यूज करायचे. बघा तुम्ही आता प्रॉब्लेम नोट करा. मी प्रॉब्लेम सांगायला तुम्हाला याच्यावर एमसीक्यू किंवा एखादा न्यूमेरिकल कसं विचारता येऊ शकतं. बघा तुम्हाला असं म्हणतील बेटा एक रॉड आहे, बघा आता मी तोंडीत सांगायला थोडस, आता लिहून देण्याच्या ऐवजी काय म्हणतील तुम्हाला की एक रॉड आहे, त्याचं एक एंड फिक्स केलं रिजिड सपोर्ट. बघा तुम्हाला असं सांगतील दिस रॉड ऑफ लेंथ L अँड मास M इज फिक्स्ड. याचं एक एंड फिक्स केलंय, काय ह्याचं मास M आहे म्हणतील आणि ह्याचं लेंथ L आहे म्हणतील बेटा.
हा ऑसिलेट व्हायला होते, दुसरा एंड असंच आहे. मग हा रॉड जर असा ऑसिलेट झाला बेटा त्याचा टाइम पिरियड काढा म्हणतील तुम्हाला. बघा प्रॉब्लेम असा अरेंज करू शकतात. कसा? रॉड ऑफ लेंथ L and mass M is oscillating whose one end is fixed to the rigid support. Obtain an expression for the time period of this rod. या रॉडचा टाइम पिरियड काय असते म्हणायचं. तर बघा आपल्याकडे जो फॉर्म्युला त्यांनी गिवन आहे बेटा हा फॉर्म्युला आपण यूज करणार किंवा हा यूज करा. बघा आताच बघितलं आपण काय असते T is equal to 2 pi under root this L effective upon G असं असते. ठीक आहे. राहिला प्रश्न काय बेटा फक्त हा L इफेक्टिव्ह कसा डिसाइड करायचा. बघा मी तुम्हाला दोन प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो बेटा. आता L इफेक्टिव्ह कसा काढायचा आहे त्याचा विचार करू. आपण आता फॉर्म्युला लिहिलाय इफेक्टिव्ह लेंथ इज गिवन बाय k स्क्वेअर प्लस h स्क्वेअर अपॉन d. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू कशा कशा काढायच्या ते मी तुम्हाला सांगतोय. हा रॉड आहे बेटा. रॉडचा रेडियस ऑफ जायरेशन आपण बघितलाय अबाउट सेंटर ऑफ मास किती असते. आठवत नसेल तर रॉडचा MI चा फॉर्म्युला आठवायचा तुम्ही. किती होता ml स्क्वेअर अपॉन 12. ह्या I ला लिहायचं mk स्क्वेअर. काय असते ml स्क्वेअर अपॉन 12. mm कॅन्सल तेव्हा काही तर k स्क्वेअर ची रॉड साठी व्हॅल्यू मिळाली किती L स्क्वेअर अपॉन 12 एवढी असते. मग ही पार्ट पाहिजे आपल्याला. मग ही k ची व्हॅल्यू तर इथं मिळाली. मग हा रॉड आहे म्हणून मी इथं व्हॅल्यू लिहितो. बघा इथं हेअर k स्क्वेअर काय L स्क्वेअर अपॉन 12 एवढा असते. चला इथं h म्हणजे काय ऍक्सिस मधलं दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स आहे. इमॅजिन करा बेटा इथं त्याचं सेंटर ऑफ मास आहे. ठीक आहे. याचा सेंटर ऑफ मास एक ऍक्सिस असा घेतला आणि दुसरा इथं घेतला बेटा. तर ह्या दोन्ही मधला हा जो h आहे हा h म्हणून यूज करायचा. किती असेल L/2 असेल. ठीक आहे. म्हणजे इथं h ची व्हॅल्यू सुद्धा किती L/2 एवढी. आता राहिला प्रश्न कोण d घ्यायचा आपल्याला बेटा. d म्हणजे कोण आहे रे डिस्टन्स आहे पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि सेंटर ऑफ मास. इथे ह्या रॉडचं सेंटर ऑफ मास असते आणि हेच डिस्टन्स d म्हणून यूज करू आपण. किती इथे L/2 एवढे. मी ह्या सगळ्या व्हॅल्यू ह्याच्यात पुट करतो बेटा. म्हणजे या कंडिशन मध्ये d सुद्धा किती झाला बेटा तर L/2 झाला. कसं कसं डिसाइड केलं बघा. h म्हणजे कोण इथल्या पॉइंटच्या अबाउट MI पाहिजे तर आपण इथं एक ऍक्सिस घेतला आणि दुसरा इथं घेतला. तर या दोघांतलं पॅरलल डिस्टन्स पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स h किती L/2 आणि हा d इथं कोण आहे हा डिस्टन्स आहे कोणाचं सेंटर ऑफ मास आणि पॉइंट ऑफ सस्पेन्शन. ठीक आहे बेटा. ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यात पुट केलं तर काय येते बघशील बेटा L इफेक्टिव्ह इज इक्वल टू k स्क्वेअर मीन्स काय L स्क्वेअर बाय 12 प्लस h स्क्वेअर म्हणजे काय L/2 स्क्वेअर आणि डिवायडेड बाय बघा हा d म्हणजे कोण आहे L/2. चला बेटा आपण याला सिंप्लिफाय करू. कसं आहे तर बघा सिंप्लिफाय केल्याच्या नंतर दिस L इफेक्टिव्ह इट इज इक्वल टू कसं कसं यायला बघा बेटा. वर असे येईल हे L स्क्वेअर बाय 12 प्लस L स्क्वेअर अपॉन 4 L/2 चा स्क्वेअर L स्क्वेअर बाय 4 डिवायडेड बाय L/2 असं आलं. चला मी वरून काय कॉमन काढू शकतो बेटा. मला वरून L स्क्वेअर कॉमन काढता येईल. सो L इफेक्टिव्ह इज इक्वल टू L स्क्वेअर कॉमन घेतले तर 1/12 प्लस 1/4 आणि डिवायडेड बाय L/2. हा काय L आणि स्क्वेअर कॅन्सल झाला बेटा. ठीक आहे. चला हे सिंप्लिफिकेशन आता इथं लिहितो मी. हे किती येतील हे 12 वाजतील आणि वर किती झाले 12 1 चा 12 आणि काय 4 3 चा 12 म्हणजे हे 3 येतील आणि डिवायडेड बाय हे 1/2 असे खाली राहतील. ठीक आहे. आणि इथं राहिलेला हा L होता. मग चला बेटा आता काय करता येऊ शकतो बघा. हे L इफेक्टिव्ह कसा व्हायला L इफेक्टिव्ह किती झाले हे 4/12 L इंटू 1/2 चे 2/1 होते. चला मग काय येतील इथं. सो दिस इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू बघा हे काय येतील 4 त्रिकोण 12 येतील सर. तर किती झाले हे 2L/3 असं आला. आणि ही व्हॅल्यू जर बेटा मी याच्यात पुट केली तर मला याचा टाइम पिरियड असा मिळाला T इज इक्वल टू 2 पाय L इफेक्टिव्ह मीन्स काय 2L/3 आणि हे डिवायडेड बाय G. सो फायनली वी कॅन राईट दिस टाइम पिरियड T इट इज इक्वल टू कसा मिळाला बेटा T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट काय झाले 2L/3 G. सो दिस इज द टाइम पिरियड ऑफ दिस रॉड झाला बेटा. ठीक आहे. मग आता हा या टाइपचा प्रॉब्लेम तुम्ही नीट लक्षात घ्या कसा आहे ते. ठीक आहे. तर आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता यावा बेटा. मग तुम्हाला काय करतील ह्या रॉडच्या ऐवजी कधी रिंग घेतील कधी डिस्क घेतील बघू आपण. तो पण भाग घेऊन टाकू. तर बघा बाळांनो आता आणखी कसा प्रॉब्लेम दुसरा विचारू शकतात. तुम्हाला असं रिंग देऊ शकतात काय म्हणतील
ring of mass m and radius r is suspended from this rigid support. Calculate the time period of oscillation of this ring. पुन्हा बेटा आपण काय करणार आहे का तेच काम. T is equal to 2 pi अंडर रूट काय असते L इफेक्टिव्ह अपॉन G. आपल्याला फक्त हा L इफेक्टिव्ह काढायचा बेटा. कसा होता हा k स्क्वेअर प्लस काय काय होता k स्क्वेअर प्लस h स्क्वेअर अपॉन d. हा L इफेक्टिव्ह असा असते. ही व्हॅल्यू काढून आपण याच्यात पुट करणार. बघा आता रिंग आहे बेटा. हे काय झालं पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि इथे त्याचं सेंटर ऑफ मास असेल म्हणजे काय d ची व्हॅल्यू किती असेल r एवढी. परत बेटा इथं h ची व्हॅल्यू सुद्धा पुन्हा एवढी आली r एवढीच आली. मग आता काय काढायचं आपल्याला आणखीन हा d सॉरी d झाला h झाला आणि रिंग साठी k तर किती असते तुम्हाला माहिती रेडियस ऑफ जायरेशन इज k इज इक्वल टू r असं असते. ठीक आहे. तर बघा आता ही L इफेक्टिव्ह काढू बेटा आपण. किती येते याच्यासाठी ती किती झाले k स्क्वेअर म्हणजे काय बेटा r स्क्वेअर h स्क्वेअर म्हणजे सुद्धा r स्क्वेअर आणि d म्हणजे काय r आहे. किती झाले बेटा हे 2r स्क्वेअर अपॉन r. सो दिस L इफेक्टिव्ह इज इक्वल टू किती राहिला 2r असा राहिला. ठीक आहे. चला इफेक्टिव्ह लेंथ झाली तर टाइम पिरियड काढायचा आपल्याला. t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट बघा काय L इफेक्टिव्हच्या ठिकाणी काय 2r डिवायडेड बाय काय असते लिहितो तर योग्य हे g काढायचे तर आपल्याला g विल बी ऍज इट इज. या टाइप मध्ये त्याचा टाइम पिरियड असेल. हा कशाचा टाइम पिरियड झाला बेटा जर रिंग सस्पेंड केली तर. ठीक आहे. चला आता हाच प्रॉब्लेम आणखीन कसा विचारू शकतात बेटा हे तुम्हाला कळायले का. पण बघा आधी h म्हणजे काय या ऍक्सिसच्या अबाउट mi लागते आपल्याला. इथला माहिती किती देते इथला किती असते mr स्क्वेअर. हे दोन प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात बेटा. आणखीन एक प्रकार कसा बघा हेच आन्सर कसं काढता आलं असतं जर मी हा फॉर्म्युला यूज केला असता. तर बघा कोणता फॉर्म्युला मी यूज करतोय आधीचा फॉर्म्युला काय t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट i अपॉन m dg. या पद्धतीने सुद्धा हा प्रॉब्लेम सेम आन्सर मी कसा आणू शकलो असतं बघा. i म्हणजे काय या रिंगचा इथला mi काढायचा बेटा. असा ऍक्सिस घेतला तर बघा आता विचार करा हा असा ऍक्सिस घेतला हा इथला ऍक्सिस आहे. इथे किती हे सगळे मी हे d k आणि r आता काढून टाकतो. किती झाले बेटा mr स्क्वेअर झाला. मग इथला mi काढायचा आहे तर मी पॅरलल ऍक्सिस थेरम तो mi काढला असता. कसा काढला असता काय ic प्लस m इंटू h स्क्वेअर. ic म्हणजे काय बेटा mr स्क्वेअर कारण ही कोण आहे रिंग आहे. सेंटर मधून ऍक्सिस जात असेल तर mr स्क्वेअर एवढा असते आणि प्लस हे m इंटू h म्हणजे ह्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स काय बेटा r स्क्वेअर. सो किती आला असता 2mr स्क्वेअर. ही व्हॅल्यू मी इथं पुट करतो. t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट i म्हणजे काय बेटा हे 2mr स्क्वेअर आणि डिवायडेड बाय काय ते mdg. अगेन इथं d किती घ्यायचा बेटा बघा पुन्हा सुद्धा d सुद्धा किती इथं r एवढाच आहे लक्षात घ्यायचं. मी आधी इथं लिहितो काय mdg. चला टाइम पिरियड काढायचा आहे. पुढच्या स्टेपला मी असं लिहितो जसं t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट काय काय आले बेटा इथं काय इथं 2mr स्क्वेअर हे mm गेट कॅन्सल. सो हे 2r स्क्वेअर डिवायडेड बाय हा d म्हणजे काय असतं बेटा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि सेंटर ऑफ मास मधलं डिस्टन्स. हा कोण आहे पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि इथं सेंटर ऑफ मास. या दोघातलं डिस्टन्स किती येईल बेटा d इज इक्वल टू r करेक्ट आहे तेवढा असेल. मग काय लिहिता येईल हे d म्हणजे r अपॉन दिस g here r आणि स्क्वेअर गेट कॅन्सल. सो टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट दिस 2r अपॉन g असं त्याचं एक्सप्रेशन आलं असतं. बघा कम्पेअर करा बेटा आता हा आणि हा सारखा झाला का नाही तर दोन्ही सेम फॉर्म्युले तिथले. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या रिजिड बॉडीचा म्हणजे काय बेटा कंपाऊंड पेंडुलमचा आपण टाइम पिरियड काढू शकतो. ठीक आहे. मग तुमच्या लक्षात आलं आपण हे कसं काम करायला. आता बेटा तुम्हाला कसं कसं विचारतील आता मी थोडक्यात आणखी नेमका इथं डायग्राम चेंज करतो. पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊ आपण. मी इथं काय घेतली होती बेटा रिंग घेतली होती. आता जर मी डिस्क घेतली तर टाइम पिरियड कसा येईल त्याचा विचार करायचा आपल्याला. बघा मी आता इन्स्टेड ऑफ काय ह्या रिंगच्या ऐवजी मी काय केलं अशी ही डिस्क घेतली बेटा. या टाइपची डिस्क घेतली. ही अशी डिस्क समजू हे आतून भरीव आहे पूर्ण भाग. ठीक आहे. याची रेडियस किती r याचं मास m आहे. हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे आणि इथं त्याचं सेंटरला सेंटर ऑफ मास आहे. बघा पुन्हा आपण तेच यूज केलं असतं काय t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट दिस l अपॉन g. बट l कसा इफेक्टिव्ह असेल बेटा पुन्हा तीच l इफेक्टिव्ह काढण्याची आयडिया तीच आपली काय असेल दिस l इफेक्टिव्हिटी इज इक्वल टू काय असेल
के स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर अपॉन डी असा असेल. चला मग के काय असते, डिस्क साठी तुम्हाला के माहिती बेटा, जर डिस्क असेल तर के असते आर अपॉन रूट 2 एवढा असते, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग डिस्क साठी आर अपॉन रूट 2 असेल बेटा, तर के स्क्वेअर किती झाला, तर के स्क्वेअर एवढा आला, किती आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 एवढा आला. चला मी ह्या सर्व व्हॅल्यू जर इथं पुट केल्या बेटा ह्या इक्वेशन मध्ये, तर काय येते, के स्क्वेअर म्हणजे काय आर स्क्वेअर अपॉन 2, एच म्हणजे किती आरच आहे, सो आर स्क्वेअर, आणि डी म्हणजे सुद्धा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि सेंटर ऑफ मास दोघातलं डिस्टन्स डी किती असेल, आर एवढा असेल बेटा. ठीक आहे. वरून जर आर स्क्वेअर कॉमन काढला तर असं राहील हाफ प्लस 1 हे डिवायडेड बाय आर, आर आणि हे कॅन्सल झाले, हे किती 1 प्लस हाफ म्हणजे किती बेटा 3/2 आर एवढा आला असं. ठीक आहे. मग बघा टाइम पिरियड कसा काढला असता, टी इज इक्वल टू कसा काढता आला, हे 2 पाय अंडर रूट, बोला इथं एल इफेक्टिव्ह किती आलाय, हे 3/2 आर आणि डिवायडेड बाय जी, सो इट कॅन बी रिटर्न ॲज 2 पाय अंडर रूट 3r अपॉन 2g. हे झालं असतं डिस्क साठी. तर बेटा आता तुम्हाला होमवर्क म्हणून काढायचे, होमवर्क साठी काय सांगायलोय बघा, मी इथं लिहून ठेवायला, हे डायग्राम अशीच सेम कंडिशन आहे, फक्त तुम्ही काय करा, हॉलो स्फिअर हे घरी काम करा. आता हे दोन्ही तुम्ही हॉलो स्फिअर आणि दुसरा काय असेल सॉलिड स्फिअर, ह्या दोन्हीचा टाइम पिरियड काढायचा बेटा तुम्ही. ठीक आहे. मला हे तुम्ही असाइनमेंट मध्ये कळवायचं की ह्या दोन्हीसाठी हे टाइम पिरियड काय काय येतील. एकदा हॉलो स्फिअर घ्यायचा आहे, एकदा सॉलिड स्फिअर घ्यायचा आहे. का हे का वेगळे वेगळे बेटा, कारण त्यांच्यासाठी के वेगळा वेगळा असेल दोन्हीसाठी. ठीक आहे. मी कशाचे काढून दाखवले तुम्हाला, रॉडचे, रिंगचे आणि डिस्कचे. तुम्हाला काय काम दिलं बेटा, मी कशाचं काढायचंय, हॉलो स्फिअर अँड सॉलिड स्फिअर. ओके. एवढं काम तुम्हाला करता आलं पाहिजे बेटा. ठीक आहे. मग आता बघा नीट लक्षात घ्या तुम्ही की आज कंपाऊंड पेंडुलम काढला आपण. ऍक्च्युअली आपण याच्यात रिजिड बॉडी घेतल्या, म्हणजे कुणाचं कनेक्शन दिलं, वी हॅव कनेक्टेड द रोटेशनल मोशन विथ द ऑसिलेशन. आणि मी तुम्हाला सांगितलंय जेई वाल्यांचं हे आवडीचं काम आहे बेटा, कोणतं, 2-2 चॅप्टर्सला एकत्र सोडायचं. ठीक आहे. मग तुम्हाला आजचे प्रॉब्लेम लक्षात आले बेटा, मी 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले. कशावरचे, कंपाऊंड पेंडुलम वरचे. पहिला रॉडचा टाइम पिरियड काढला, पुन्हा रिंगचा काढला, पुन्हा डिस्कचा काढला, आणि तुम्हाला हे 2 होमवर्क साठी दिले. होमवर्क मध्ये तुम्ही हे 5चे टाइम पिरियड काढून दाखवायचे बेटा, आणि त्यांची एक लिस्ट म्हणजे टेबल तयार करा शेवटी, म्हणजे तुम्हाला ह्याची गरज पडणार नाही, कारण हे स्टेट बोर्डचं नाही, पण एनसीईआरटी साठी म्हणजे काही सांगता येत नाही, तुम्हाला विचारू शकतात एमसीक्यू मध्ये, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण हे तयार केले. तर एवढं होमवर्क कंप्लीट करा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच फळानं. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्प्रिंग पेंडुलम म्हणजे शेवटचा पेंडुलमची टाइप स्टडी करायची. ठीक आहे. आज आपण इथं थांबू बेटा.